नमस्कार एम-एस-टी सी-ई-टी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जे-एम-एस एज्युकेशन या प्लॅटफॉर्ममध्ये. तुम्ही थंबनेल वगैरे पाहिलं आहे, तुमच्यासमोर थंबनेल आहे की एम-एस-टी सी-ई-टी 2026 कॅप राऊंड 4 जो आहे त्याचा आता शेवटचा चान्स आहे आणि एकच राऊंड राहिलेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, तर या गोष्टी करा तरच नंबर लागेल. बऱ्याच पालकांचे विद्यार्थ्यांना टेन्शन आलं आहे की 1, 2, 3 मध्ये नंबर लागला नाही सर, किंवा मग बेटरमेंट केली आहे सर, नंबर लागेल का? किंवा चांगलं कॉलेज मिळालं नाही सर 1, 2, 3 मध्ये, या राऊंडला चांगलं कॉलेज लागेल का? अशा बऱ्याच पालकांचे मला मेसेज, कॉल येत आहेत आणि त्यांना मी व्यवस्थित माहिती देखील देत आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. म्हणजे मला जास्त माहिती देण्याची गरज नाही लागणार WhatsAppला, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओतून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी आपल्या चॅनलला फक्त काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ काय करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, लास्टपर्यंत पहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर एक स्लाइड मांडलेली आहे. पहा पर्सनल कॉलेज लिस्टची. बरेच पालक विद्यार्थी यांना माहीत नाही का आपण पर्सनल कॉलेज लिस्ट देखील प्रोव्हाइड करतो, त्यासोबत फ्री काउन्सिलिंग ग्रुप देखील आहे. ठीक आहे, फ्री काउन्सिलिंग ग्रुप कधी मिळतो तर कॉलेज लिस्ट तुम्ही जर परचेस केली तर. त्यामुळे तुमच्या नंबर लागण्याचे चान्सेस वाढतात. तुम्हाला फक्त WhatsApp आणि याचा सपोर्ट मिळतो, मेसेजचा व कॉलचा पण मिळतो, त्यासोबत सपोर्ट मिळतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, फ्री काउन्सिलिंग दिली जाते त्यासोबत. आणि मला मेसेज करायचा, हा नंबर आहे माझा, त्या नंबरला तुम्हाला मेसेज करू शकता. ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देखील नंबर आहे आणि WhatsApp ग्रुपची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन करा. आणि कॉलेज लिस्टचा चार्ज मी पुढे सांगतोच. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्सनल आहे, तुमच्या पर्सेंटाईल, तुमच्या कॅटेगरीनुसार ही लिस्ट बनवली जाते. आता लास्ट राऊंड आहे, रिस्क घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला तुमची स्वतःची बनवायची असेल, नो प्रॉब्लेम, तुम्ही देखील बनवू शकता. पण बऱ्याच पालकांचं, विद्यार्थ्यांचं मी पाहिलं की 1, 2, 3ला चांगले पर्सेंटाईल म्हणजे 80, 90 काहीला होते, पण तरी नंबर एकाही राऊंडला लागला नाही. त्यांची चूक या ठिकाणात झालेली आहे कॉलेज लिस्ट बनवताना. तर त्यासाठी रिस्क घेऊ नका थोड्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही प्रोव्हाइड केलेले कॉलेज लिस्टचे काही फीडबॅक देखील दाखवतो मी. बरेच पालक म्हणतात काही फ्रॉड वगैरे आहे का, तर ते देखील दाखवतो. ठीक आहे, बरेच फीडबॅक आहेत, काही फीडबॅकचे मी स्क्रीनशॉट घेऊन तुमच्यासमोर WhatsAppचे दाखवलेले आहे. पहा, फ्री काउन्सिलिंग ग्रुपचे लिंक वगैरे, कॉलेज लिस्ट एकदम प्रॉपर जातात आणि पालकांचे, विद्यार्थ्यांचे प्रतिसाद देखील आहेत. पहा, आता या ठिकाणी एक रिप्लाय वाचून दाखवतो. इतका फास्ट रिप्लाय कोणत्याच काउन्सिलरनी दिला नाही सर. म्हणजे एकदम व्यवस्थित आणि एकदम व्यवस्थित आपण काम करत असतो. पहा, लिस्ट वगैरे सगळं आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. सर मला असं गाईड करा, आपण गाईड पण केलेलं आहे. ओके सर, असं एकदम पर्सेंटाईल कट ऑफनुसार त्यांचे काय दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी देखील थँक्यू आहे, थँक्यू, मी चेक करते वगैरे बरेच तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मेसेज करा. या ठिकाणी नंबर दिलेला आहे, या नंबरला मला मेसेज करा, डिस्क्रिप्शनमध्ये देखील आहे. आणि या गोष्टी करा विद्यार्थी मित्रांनो. व्हॅकंट सीट, कॉलेज लिस्ट प्रॉपर, डोंट पॅनिक आणि आपल्या लिस्टसोबत फ्री काउन्सिलिंग ग्रुप मिळतो. आता ह्या 4च गोष्टी आपण डिस्कस करूया, जेणेकरून लवकर हा व्हिडिओ होऊन जाईल. तुम्हाला देखील जास्त वेळ वाट पाहण्याची गरज नाही. व्हॅकंट सीटची PDF येऊस्तोवर सर थांबावं लागेल का? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हॅकंट सीटची PDFमध्ये तुम्हाला जागा काय आहे, झिरोज दाखवणार आहे. प्रत्येक कॉलेजला जागा झिरोज दाखवणार आहे. पण असं होतं का? नाही, जागा त्या ठिकाणी असते. काही मुलं बेटरमेंट करतात, ते कॉलेज सोडून देतात, दुसरं कॉलेज त्यांना मिळतं आणि त्या ठिकाणी जातात. मग त्या ठिकाणी एक व्हॅकंट सीट असतेच ना. हां, तर काय झालेलं आहे, दुसऱ्या राऊंडचं काय, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केली, तिसऱ्याला त्यांना ते कॉलेज नाही आवडलं तर ते दुसऱ्याकडे गेले. मग तिसऱ्या राऊंडचं कॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. असं विद्यार्थी मित्रांनो विषय असतो. त्यामुळे व्हॅकंट सीटवर जास्त पण तुम्हाला डिपेंड राहता येणार नाही. कॉलेज लिस्ट प्रॉपर बनवणे, कॉलेज लिस्ट तुमच्या नेम, पर्सेंटाईल वगैरे सगळं कॅटेगरी ते पाहून तुम्हाला कोणती ब्रांच लागते. आता टॉपचे कॉलेजेस टाका तुम्ही, मी म्हणत नाही टाकू नका, पण त्यासोबतच टियर 2चे कॉलेज टाका, मीडियम लेवलचे, जेणेकरून त्या ठिकाणं, किंवा मग टॉपचे कॉलेज टाका आणि ब्रँचमध्ये कॉम्प्रोमाईज करा. जसं की समजा तुम्हाला लागत होती कॉम्प्युटर, IT, AI अशा पद्धतीची ब्रँच लागत होती, पण त्या त्या मिळत नाही आहेत, कारण की कट ऑफ हाय जातो आहे, असं होतं आहे, तसं होतं आहे. पण त्यामुळे तुम्ही काय करा, चांगलं समजा DY पाटील कॉलेज आहे. ठीक आहे, DY पाटील हे कॉलेज आहे आणि यामध्ये तुम्हाला जर मेकॅनिकल वगैरे, सिव्हिल वगैरे ह्या ब्रांच भेटत असतील, 100% घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचे चुका झालेल्या आहेत. चांगलं कॉलेज मिळत होतं, पण ब्रांचला कॉम्प्रोमाईज केलं नाही आणि आता पश्चाताप होतो आहे त्यांना. त्यामुळे तुम्हाला पश्चाताप झाला नाही पाहिजे. त्या ठिकाणी जर तुमचाही लागला असेल 3rd राऊंडला वगैरे,
तर ते डायरेक्ट फ्रीज करून टाकून द्या. घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो. आता हा 4th राउंड आहे म्हणून बरेच पालक विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत. घाबरू नका. काही नाही, स्पॉट राउंड देखील आहे आणि ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाईज केलं ना, तरी काही विषय नाही. ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाईज केलं तर काय होईल तुम्हाला, तर त्या ठिकाणी सेकंड इयरला ब्रांच देखील चेंज करता येते. थोडं अवघड असतं पण चेंज करता येते, काही अडचण नाही. आणि आपल्या कॉलेज लिस्टसोबत फ्री काउन्सिलिंग ग्रुप मिळतो, हे देखील मी सांगितलेलं आहे. आता पहा आपली कॉलेज लिस्ट कशी असते, तर तुमच्या पर्सेंटाईल, कॅटेगरी आणि त्याचबरोबर तुमचा नंबर लागेल असेच कॉलेज दिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेल्या कॉलेज लिस्टने 100+ मुलांचे आत्तापर्यंत लिस्ट दिल्या आणि त्यांचे नंबर देखील लागलेले आहे. आता फीडबॅक तर मी दाखवलेलाच आहे, ठीक आहे. अजून बरेच आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होईल विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे दाखवता येत नाही. आणि WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.